शिक्षणाचा बाजार होत आहे, पण हा बाजार थांबवला पाहिजे असं मला वाटतं. राजर्षी शाहू महाराजांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला फार मोठं महत्त्व दिलं आणि आजच्या काळात ते शिक्षणाचं महत्त्व फार आहे आणि म्हणून शिक्षणाने माणूस सुखी होईल असं मला वाटतं. राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने या आठवड्यामध्ये मला असं वाटतं की शिक्षण आपल्याला मिळालं तर आपण सुखी होऊ आणि देश, जग, समाज, व्यक्ती सुखी होईल असं मला वाटतं. अभ्यासाने, वाचनाने, मनाने, कष्टाने, प्रामाणिकपणाने, न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुतेनं माणूस सुखेल अशी मला अपेक्षा आहे आणि ती खरीच आहे. आणि जग संपूर्ण लोकशाही मानत आहे आणि म्हणून शिक्षणाचं महत्त्व आजही फार महत्त्वाचं आहे असं मी मानतो आणि थांबतो. जय भारत. ते लोकशाहीमध्ये शिक्षणाला फार महत्त्व आहे. भारत महासत्ता आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेमध्ये या देशातल्या प्रत्येक नागरिकाला उच्च शिक्षण घेण्यासाठी, दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी अधिकार दिले. या देशामधली लोकसंख्या फार मोठी आज आहे. भारत जगामध्ये महासत्ता आहे. महाराष्ट्रामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये, फलटण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुलं मुली शिक्षण घेत आहेत. पहिलीपासून ते PhD, माध्यमिक, इंग्लिश स्कूल, माध्यमिक हायस्कूल आणि सर्व ज्युनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेज यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुलांची, विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे. भारत सरकारने शिक्षणाचं त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास केला. मधल्या 80 वर्षाच्या काळामध्ये वाडी वस्तीवरती, गावावरती शाळा, इंग्लिश स्कूल, महाविद्यालय, ज्युनियर कॉलेज, DED, BEd, ITI सर्व प्रकारचं कमर्शियल, आज फार्मसी, मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेज निघत आहेत आणि निघालेले आहेत. परंतु या काळामध्ये शिक्षणाने माणूस सुखी होईल, शिक्षणाने माणूस प्रगल्भ होईल आणि शिक्षणाने माणूस विज्ञाननिष्ठ होईल असं महत्त्वाचं आहे. परंतु या देशामधले समाजसुधारकांनी, शास्त्रज्ञांनी आणि एकूण जगातल्या शास्त्रज्ञांनी मानवजातीच्या हितासाठी जे संशोधन केलं, वेगळ्या प्रकारचं शिक्षण असेल, शेतीचं शिक्षण असेल, फिजिक्समधलं शिक्षण असेल, केमिस्ट्रीमधलं शिक्षण असेल, विज्ञानाचं शिक्षण असेल, अंतराळातलं शिक्षण असेल आणि सर्व प्रकारच्या लॅबमधलं शिक्षण असेल, आरोग्यापासून ते शेती आणि शेतीपासून इंडस्ट्रीपासून आजचं AIचं शिक्षण असेल. आज डाटा सेंटरची जगामध्ये फार गरज आहे. भारतीय लोकसंख्येमध्ये मनुष्यबळ भरपूर आहे आणि या देशातल्या माणसाला आज मोठ्या प्रमाणामध्ये शिकूनसुद्धा नोकऱ्या नाहीत. बेरोजगारांची संख्या वाढत आहेत आणि म्हणून त्या प्रमाणामध्ये शिक्षण आणि त्या प्रमाणामध्ये नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. भारतीय कृषीप्रधान देश आहेत. या देशामध्ये खाजगीकरण वाढलेलं आहे. या देशामध्ये भांडवलदारी व्यवस्था वाढलेली आहे आणि या देशामध्ये शिक्षणाचा बाजार झालेला आहे. आणि अशा काळामध्ये गव्हर्नमेंटनं चांगल्या प्रकारचं या देशातली प्राथमिक, माध्यमिक, विद्यापीठ आणि सर्व संशोधन प्रक्रियेचं शिक्षण देत आहेत. परंतु अजूनही चांगल्या प्रकारच्या तरतुदी करून चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे. राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं शैक्षणिक आणि या देशाचं थोर भारतीय लोकशाहीचं महान कार्य आणि या देशातलं सयाजी महाराज गायकवाड साहेबांनी केलेलं शैक्षणिक आणि बडोद्यामधला उत्तम राज्यकारभार आणि या ठिकाणचं संत गाडगेबाबा आणि कर्मवीर अण्णा भाऊराव पाटील यांनी तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचवलं, दर्जेदार शिक्षण दिलं. कमवा आणि शिका अशा प्रकारची व्यवस्था निर्माण केली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, शिका, संघटित आणि संघर्ष करा. राजर्षी शाहू महाराजांनी करवीर नगरीमध्ये अनेक शाळा सुरू केल्या, अनेक बोर्डिंग सुरू केली आणि शिक्षणाचा फार मोठा पाया त्या काळामध्ये घातला. म्हणून राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं मला असं म्हणावंसं वाटतं की अजूनसुद्धा शिक्षणाचा दर्जा वाढला पाहिजे. शिक्षण मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे, परंतु अजून त्यामध्ये चांगल्या प्रकारचं सवलतीत आणि स्वस्तात शिक्षण या बहुजन समाजाला, शेतकरी वर्गाला, कामगार वर्गाला, मागासवर्गीय वर्गाला, मेंढपाळ वर्गाला आणि या देशातल्या सर्व कारागिरांना चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळालं पाहिजे. आणि अत्याधुनिक AIचं शिक्षण असेल, इंडस्ट्रीचं शिक्षण असेल, मेडिकल शिक्षण असेल, इंजिनिअरिंगचं शिक्षण असेल, MPSC UPSCच्या प्रशासकीय सेवेतलं शिक्षण असेल, चार स्तंभावरची लोकशाही मजबूत करण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. परदेशी शिक्षणाची गरज आहे, उच्च शिक्षणाची गरज आहे आणि उच्च शिक्षण प्रत्येक माणसानं घेतलं पाहिजे आणि या देशाची सेवा केली पाहिजे, समाजाची सेवा केली पाहिजे. आणि शिक्षण माणसानं समृद्ध होईल, शिक्षण घेऊन माणूस समृद्ध होईल, पण कधी त्यानं मनावर घेतलं पाहिजे, विज्ञाननिष्ठ तो झाला पाहिजे आणि मनापासून त्यानं चांगला प्रकारचा समाज आणि व्यक्ती घडवण्यासाठी, राष्ट्र घडवण्यासाठी मनावर घेऊन एक राष्ट्र कर्तव्य ठरवून, सामाजिक कर्तव्य ठरवून त्यानं सामाजिक न्यायाच्या माध्यमातून, विज्ञाननिष्ठमधून एक मजबूत शिक्षण घेऊन एक
समाजामध्ये मोठी लाट निर्माण केली पाहिजे. आज शिक्षणाचा बाजार होत आहे, पण हा बाजार थांबवला पाहिजे असं मला वाटतं. राजर्षी शाहू महाराजांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला फार मोठं महत्त्व दिलं आणि आजच्या काळात ते शिक्षणाचं महत्त्व फार आहे आणि म्हणून शिक्षणाने माणूस सुखी होईल असं मला वाटतं. राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने या आठवड्यामध्ये मला असं वाटतं की शिक्षण आपल्याला मिळालं तर आपण सुखी होऊ आणि देश, जग, समाज, व्यक्ती सुखी होईल असं मला वाटतं. अभ्यासाने, वाचनाने, मनाने आणि कष्टाने, प्रामाणिकपणाने, न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुतेनं माणूस सुखेल अशी मला अपेक्षा आहे आणि ती खरीच आहे. आणि जग संपूर्ण लोकशाही मानत आहे आणि म्हणून शिक्षणाचं महत्त्व आजही फार महत्त्वाचं आहे असं मी मानतो आणि थांबतो. जय भारत.